आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना नावाचा किती विचार केला जातो. म्हणजे बघा, इंटरनॅशनल किंवा ग्लोबल असं नाव दिसलं की पटकन वाटतं की अरे वा, इथे तर शिक्षण एकदम उत्तम असणार. पण खरंच नेहमी तसं असतं का? चला, आज आपण ह्या नावांच्या खेळामागचं सत्य जरा समजून घेऊया. म्हणजे साहजिक आहे नाही का? शाळेच्या नावात इंटरनॅशनल असेल तर तिथे आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमच असणार असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण अनेकदा ना प्रत्यक्षात चित्र खूप वेगळं असू शकतं आणि याच गोंधळातून मग पालक चुकीचे निर्णय घेतात. आता ही सगळी चर्चा का सुरू झाली आहे, तर त्यामागे आहे महाराष्ट्रात नुकताच आलेला एक सरकारी निर्णय. शिक्षण विभागाने शाळांच्या नावांबद्दल एक असा नवीन नियम आणलाय, ज्यामुळे पालकांना शाळा निवडताना अधिक स्पष्टता येईल. तर मग हा नावांचा गोंधळ नेमका आहे तरी काय? आणि सरकारला यात लक्ष का घालावं लागलं? चला, या समस्येच्या मुळाशी जाऊया. इथेच तर खरी मेख आहे. अनेक शाळांच्या पाटीवर नाव असतं इंटरनॅशनल किंवा सीबीएसई, पण आतमध्ये मात्र शिकवला जातो राज्यमंडळाचा अभ्यासक्रम. आणि हा जो फरक आहे ना, तो पालकांच्या पटकन लक्षात येत नाही. आणि इथूनच सगळ्या समस्येला सुरुवात होते. याचा थेट फटका बसतो तो पालकांना. चांगल्या शिक्षणाच्या आशेने मोठ्या नावांना भुलून पालक ॲडमिशन तर घेतात, पण नंतर कळतं की अरे, इथला अभ्यासक्रम तर वेगळाच आहे. म्हणजे एक प्रकारे ही फसवणूकच झाली ना. बरं, मग ह्या समस्येवर उपाय म्हणून सरकारने नेमकं काय केलंय? कोणते नवीन नियम आणलेत? शिक्षण विभागाने आता एक एकदम कडक नियम आणलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर, ज्या शाळा राज्यमंडळाशी जोडलेल्या आहेत त्यांना आता आपल्या नावात असे कोणतेही दिशाभूल करणारे शब्द वापरता येणार नाहीत. म्हणजे ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई यांसारख्या शब्दांवर आता सरसकट बंदी आहे. एकच अट आहे, जोपर्यंत शाळा खरंच त्या बोर्डाशी संलग्न होत नाही तोपर्यंत हे शब्द वापरता येणार नाहीत. अगदी सरळ आणि सोपा नियम. आणि हो, हे लक्षात ठेवायला हवं की हा फक्त काही सल्ला नाहीये. हे नियम पाळणं बंधनकारक आहे आणि ज्या शाळा हे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार, हेही स्पष्ट केलंय. चला तर मग आता बघूया की या नवीन नियमामुळे नक्की कोणत्या शाळांवर परिणाम झालाय. काही उदाहरणं आपल्या समोर आहेत. ही यादी बघितली की एक गोष्ट लगेच लक्षात येते की हा प्रॉब्लेम काही फक्त एका शहरापुरता मर्यादित नाहीये. सांगली, पुणे, ठाणे अशा अनेक जिल्ह्यांमधल्या शाळांना आता त्यांची नावं बदलावी लागणार आहेत. यावरूनच समस्येची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज येतो. पण प्रश्न असा आहे की सरकारने अचानक हा निर्णय का घेतला असेल? इतका मोठा बदल करण्यामागे नेमका उद्देश काय आहे? याचं उत्तर अगदी सोपं आणि सरळ आहे. या निर्णयामागे एकच मुख्य उद्देश आहे. पालकांची होणारी दिशाभूल थांबवणं, त्यांना योग्य आणि खरी माहिती मिळावी, नावामुळे कोणताही गैरसमज होऊ नये आणि ते आपल्या मुलांसाठी योग्य शाळा निवडू शकतील, यासाठीच ही पारदर्शकता खूप गरजेची होती. जरा विचार करा, फक्त 3 शब्द ग्लोबल, इंटरनॅशनल आणि सीबीएसई हे 3 शब्द नावांतून काढून टाकल्याने किती मोठा सकारात्मक बदल घडू शकतो. कारण सगळ्यात जास्त गोंधळ याच शब्दांमुळे होत होता. आणि आता त्यावर नियंत्रण आल्यामुळे शिक्षण व्यवस्थेत नक्कीच जास्त पारदर्शकता येईल. पण या सगळ्या चर्चेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. शाळेचं नाव तर ठीक आहे, पण शाळेची खरी गुणवत्ता कशात असते? तिथल्या शिक्षणात, शिक्षकांमध्ये की मुलांना मिळणाऱ्या वातावरणात? नावाच्या पलीकडे जाऊन शाळेची खरी ओळख कशी पटवायची, हा विचार प्रत्येकाने करायला हवा.